हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आणि आई अशा ठिकाणी जात आहोत जिथे वेळ आणि पैसा कसा खर्च होतो तेच समजत नाही. ते ठिकाण आहे पुण्याची शान तुळशीबाग. PMT किंवा मेट्रोने वेळ लागतो म्हणून आम्ही स्कूटीवरतीच निघालो. आणि मध्येच पाऊस आला म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो. तर ही साईडला जी नदी आहे ती मुळा-मुठा नदी आहे. पाऊस कमी झाला आणि आम्ही अगोदर दगडूशेठ गणपतीला गेलो. गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही शॉपिंगला सुरुवात केली आणि स्टार्टिंगला मला हे कानातले दिसले. तर हे कानातले शिंपले आणि मोतीचे होते. 2-3 कानातले घेतल्यानंतर पुढे गेलो तर तिथे आम्हाला गौरी गणपतीसाठी काही डेकोरेशनचे तोरण हे मिळाले. छान असे तोरण होते, काही छोटे होते, काही मोठे होते आणि ते रेट जास्त सांगत होते. तर आम्ही बार्गेनिंग केली आणि तोरण घेऊन पुढे गेलो. गौराईंसाठी साड्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही मूळचंदमध्ये गेलो. तिथे पैठणी, सेमी पैठणी, कांजीवरम, कॉटन, इरकल, नऊवारी अशा बऱ्याच व्हरायटी होत्या. तर गौराईंसाठी मी 2 आणि आईनी 2 घेतल्या साड्या. आणि आपल्याकडे कितीही साड्या असू द्या पण एवढ्या साड्या पाहून मन राहत नाही. मग मी आणि आईनी स्वतःसाठी पण साड्या घेतल्या. आमची साड्यांची शॉपिंग झाली होती तरी आम्ही साड्या पाहत होतो आणखी दुसऱ्या. त्यानंतर आईला गौराईंसाठी दागिने घ्यायचे होते तर तेच पाहत होतो आम्ही. आणि हे पहा, इथे छान असे सेट होते. आईनी 2 सेट घेतले. त्यानंतर आम्ही पुढच्या शॉपमध्ये गेलो. इथे एकदम छान अशा बांगड्या ठेवलेल्या होत्या, सेट होते सगळे. आणि या साईडला पण इथे गौराईंसाठी मोठे हार होते. आणि नथ पण होत्या छान अशा. शॉपिंग करून दमलो होतो त्यामुळे भूक लागली होती तर आम्ही 2 वडापाव आणि चहा घेतला. चहा पिल्यानंतर परत शॉपिंगला सुरुवात केली. आणि आणि इथे देवासाठी छोटे चौरंग होते. कृष्ण जयंतीसाठी छोटे झोपाळे पण होते. त्यानंतर माझ्यासाठी मी नाईट गाऊन पाहत होते. तर आमची शॉपिंग करून झाली होती आणि आम्ही परत जाण्यासाठी निघालो. आणि आम्ही घरी गेल्यानंतर रागिणीने आणि त्यांनी स्वयंपाक करून ठेवला होता. तर रात्री तुळशीबागेतून यायला आम्हाला उशीर झाला म्हणून काय काय शॉपिंग केली ते मी नाही दाखवू शकले. तर विचार केला चला आत्ता दाखवूया. तर स्टार्टिंगला मी दाखवते देवराजचे कपडे. त्याला डेली यूज साठी मी असे टी-शर्ट घेतले ज्याची क्वालिटी एकदम छान आहे. टी-शर्ट आणि काही नाईट पॅन्ट अशा घेतल्या मी त्यासाठी. तर एक टी-शर्ट जे आहे ते 200 रुपयाला होतं. तर मी त्याला 4 टी-शर्ट घेतले आणि त्याने एक आत्ता घातलेलं आहे. तर एक पॅन्ट जी आहे ती 250 ला मिळाली. तर अशा मी 3 पॅन्टी घेतल्या त्यासाठी. आणि रागिणीसाठी जे आहे मी असे टॉप घेतले. तर हे जे टॉप आहे कॉटन मध्ये आहेत, जीन्स वरती घालण्यासाठी एकदम छान आहेत. तर हे जे आहे मला 500 ला 2 मिळाले. हे एक आहे आणि हे. त्याचा कपडा एकदम छान आहे. तर असा आहे. आणि तिच्यासाठी एक जीन्स घेतली. अशी जीन्स आहे. तर ही जीन्स जी आहे
ती मला 450 ला एक मिळाली. रागणीसाठी एक कॉर्ड सेट घेतला. तर हा कॉर्ड सेट जो आहे तो 550ला एक मिळाला, असा आहे. फॅब्रिक एकदम छान आहे त्याचं, आणि साईज तिचीच साईजचा आहे. याचा कलर आम्हाला एवढा आवडला, आणि जी डिझाईन पॅटर्न आहे ती पण एकदम छान वाटली. आणि त्याखाली हे प्लाझो. तर हा 550ला मिळाला आम्हाला. आणि नेक्स्ट आहे माझ्यासाठी मी 2 टॉप घेतले. तर हे जे टॉप आहेत 300ला 2 मिळाले. याचं फॅब्रिक जे आहे ते कॉटन आहे, आणि मी हे डेली यूज साठी घेतलेले. आणखी एक आहे तो या कलर मध्ये आहे. तर हे मला नेक्स्ट आहे माझा कॉर्ड सेट. तर हा कॉर्ड सेट जो आहे कॉटन मध्ये आहे. तर याचा कलर आणि डिझाईन मला आवडली, म्हणून मी घेतला. हा पिंक कलर मध्ये आहे. तर हा मला 450ला एक मिळाला. त्याखाली ही प्लेन अशी प्लाझो आहे. त्यानंतर आणखी एक आहे, कॉटन मध्येच आहे. तर याचा कलर, हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी असा कलर घेतला. हा पण कॉटन मध्येच आहे कॉर्ड सेट. आणि याची ही प्लाझो. हे दोन्ही जे आहेत आम्ही एकाच ठिकाणी घेतले, तर त्यामुळे आम्हाला थोडे कमी किमतीत मिळाले. 450ला एक मिळाले. आणि डेली यूज साठी अशा प्लाझो घेतल्या. 2 प्लाझो घेतल्या डेली यूज साठी अशा 2. तर याची किंमत आहे 500 रुपये, म्हणजे 500 रुपयात 2 मिळाला आम्हाला. तर नेक्स्ट आहे नाईट गाऊन. मी 2 नाईट गाऊन घेतले. हे असे. तर याची क्वालिटी जी आहे ते एकदम छान आहे, एकदम सॉफ्ट आहेत. हे असे आहेत. दुसरा कलर जो आहे असा आहे. मला ही प्रिंट आवडली, त्यामुळे मी दोन्ही पण प्रिंट हेच घेतली, कलर फक्त वेगळा घेतला. तर हे दोन्ही गाऊन, एक गाऊनची किंमत जी आहे ती 350 आहे. 350ला एक मिळाला मला. नेक्स्ट आहे साडी. तर ही साडी जी आहे ती माझ्यासाठी घेतली मी, इरकल टाईप. सहावारीच आहे ही साडी, पण मला कलर कॉम्बिनेशन एकदम आवडला, एकदम छान वाटलं म्हणून मी ही घेतली. तर याची किंमत जी आहे ती 550 आहे.
आणखी एक साडी आहे. ही जी साडी आहे ते ब्लाउज स्टिच करून मिळालं होतं, म्हणजे रेडीमेड ब्लाउज त्यासोबतच आहे. हे असं आपल्याला फक्त अल्टर करायचं आहे. फ्री साईज आहे ही. त्याचे हुक जे आहेत ते पाठीमागे आहेत आणि साडी जी आहे ती अशी आहे. मला या साडीची डिझाईन आवडली म्हणून मला घ्यावं वाटलं. तर ही अशी साडी आहे. या साडीची किंमत जी आहे ती 550 आहे. नेक्स्ट आहे या साड्या. फॅब्रिक जे आहे ते सिल्क मध्ये आहे. डिझाईन कलर एकदम छान वाटला मला. फ्रेश कलर आहे. आणखी एक आहे हा कलर. तर या 2 साड्या ज्या आहेत गौराईसाठी घेतलेल्या आहेत आम्ही. या 2 साड्या ज्या आहेत ते गौराईसाठी घेतलेल्या आहेत. तर एका साडीची किंमत जी आहे ती 550 आहे. 550 ला एक बस. तर अशा आम्ही 4 घेतल्या सेम कलर मध्ये, कारण आईच्या गौराईंसाठी 2 आणि माझ्या गौराईंसाठी. नेक्स्ट आहे डेकोरेशन साठी घेतलेले, गणपती डेकोरेशन साठी घेतलेले. तर हे आम्हाला जे आहे 100 रुपयाला एक असं मिळालं. तर मी 2 आणि आईनी 2 घेतलेले. आणि हे असे तोरण. हे जे तोरण आहेत हे पण 100 रुपयाला मिळाले आम्हाला. आणि पुढे आहे हे. हे जे आहे हे पण आम्हाला 100 रुपयाला मिळालं. तर आईनी 2 आणि मी पण 2 घेतले. नेक्स्ट आहे हे दिवे लावण्यासाठी. तर हे जे आहे मला 150 रुपयाला मिळालं. आईनी एक घेतलं आणि मी एक घेतलं. कृष्णासाठी हा ड्रेस घेतला मी. आणि त्यासोबत हे मुकुट, देवाचे कानातले आणि बासरी आहे. तर हे 150 रुपयाला मिळालं हे सगळं. नेक्स्ट आहे हे कानातले. तर हे नवरात्रीसाठी घेतलेत मी. आणि आणखी एक आहे हे शिंपल्यांचे कानातले आहेत. तर मोठे आहेत पण मला आवडले, एकदम छान वाटतं. तर हे तिन्ही जे आहेत 100 रुपयामध्ये 3 आहेत. नेक्स्ट आहे बांगड्या. या ज्या बांगड्या आहेत ते माझ्यासाठी घेतलेले आहेत मी. तर या बांगड्या 350 रुपयाला 6 अशा मिळाल्या मला.
झुमका, चंद्रकोर झुमका नवीन आलेला आहे, तर तो घेतला मी. तर हे मला 200 रुपयाला मिळाले. नथ एक घेतली. नथ जी आहे ती मला 150 रुपयाला मिळाली. बुगडी घेतली. तर असा पॅटर्न आहे. तर 100 रुपयाला एक जोडी अशी मिळाली. 100 रुपयाला एक जोडी अशी बुगडी मिळाली मला. तर मी तरी आम्हाला जे आहेत गौराईसाठी घेतलेली आहेत मी. तर ही मला 100 रुपयाला एक मिळाली. 2 घेतल्या मी. तर अशी होती शॉपिंग माझी. तर अशी होती तुळशीबागेतली शॉपिंग माझी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.